हॅलो यूट्यूब फॅमिली, कसं काय चाललं? झाला का नाश्ता? झाला आमचा. मी डोसे केले होते नाश्त्याला. या सगळ्यांचं शुभ सकाळ सगळ्यांना. सुनबाईला बघायला गेलो होतो. घरातलं सगळं उरकून 9:45 निघालो आम्ही. आणि 11ची ट्रेन होती. इतकं पुण्यात इतकं ट्रॅफिक की आम्ही 11ला 5 कमी असताना ते रेल्वे स्टेशनवर उतरलो. तरी तो रिक्षा चालक चांगला होता. तो म्हटला तुम्ही इथून लवकर जाताल. आणि उतरलो त्या रेल्वे स्टेशनवर. आणि माझ्या हातात बॅग, साडी, त्या अशी उंच चढ असतात त्याच्यावरून चढायचं. 2 वेळा चढायचं, जिने चढायचे, उतरायचे, लांब फरफट गर्दी. पुढं मी ह्यांना बघते कुठं दिसत आहेत कुठं नाही. असं करत की धावपळ झाली. इतकं दम लागला. धापा टाकत मी सगळं ते रेल्वे स्टेशन कसं तरी पार केलं. ते ट्रेन लागलेली होती तिथं. मग कुठल्या तरी डब्यात आम्ही घुसलो. आमचा डबा खूप लांब होता. डब्यात घुसलो. मग आमचं 5-6 डबे ओलांडून आम्ही आमच्या डब्याकडे गेलो. मग आमचा डबा मिळाला. आम्हाला जागा मिळाली. ते TCने सांगितले की तुमचा डबा इथं आहे म्हणून. इतकी मोठी धावपळ झाली की बापरे, अशी धावपळ पहिल्यांदाच झाली. आता धावपळ सहन होत नाही. पण 2 जणी आम्ही वयस्कर. आणि एवढा लांबचा प्रवास कोपरगावला 5-6 तासाचा प्रवास. पोरांनी बुकिंग करून ठेवलं होतं. आणि खूप धावपळ झाली त्यामुळे. पण एकदाच व्यवस्थित पोचलो. घरी गेल्यावर काय मग बाळ घ्या, बाळाला मांडीवर घ्या. लागं नको, मी दिवसभर प्रवास केला आहे. माझी साडी म्हटलं प्रवासातली नको बाळाला, मी नाही घेत म्हटलं. नाही साडी बदला आणि बाळ घ्या. मग ते बाळ घेतलं. मग चहा पाणी झालं. मग ती 5वीची पूजा मांडली. मग बसलो जरा बाळाबरोबर खेळत. आणि मग जेवण झालं. मग जेवण की झोपलो आम्ही. झोप काही रात्रभर आली नाही. मला दुसरीकडे जागा बदल झाली की झोप येत नाही. दुसऱ्या दिवशी उठलो, सकाळी आवरलं, नाश्ता केला, बाळाला घेतलं आणि निघालो. दुसऱ्या दिवशी ट्रेन वगैरे मिळाली, व्यवस्थित होतं सगळं. ती ट्रेन लेट झाली. 11ची ट्रेन 12ला सुरू झाली. म्हणजे आमची 2 दिवस पूर्ण प्रवासात गेली. आणि संध्याकाळी 7 वाजता घरात आलो. असा आमचा प्रवास झाला. बाळ खूप छान आहे, खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. छान वाटलं गेलं. तो प्रवासाचा तेवढा थोडा त्रास झाला, बाकी काही नाही. इथून जाताना रेल्वे स्टेशन पकडायला आणि तिथून रेल्वे लेट झाली म्हणून असा आमचा प्रवास झाला. तर बघा कसा वाटला माझा व्हॉल्गा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. बाय बाय.